कळवण शहरातील फुलमाता चौकात ऑनलाईन सट्टा जुगार सेंटरवर सायबर क्राईमचा छापा। 5 आरोपी ताब्यात, लॅपटॉपसह विविध 54 बँकांचे पासबुक व इतर साहित्य जप्त। कळवण शहरातील फुलमाता चौकात गंगा निवास या ठिकाणी सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंग सट्टा जुगारचे सेंटरवर धाड टाकत नाशिक सायबर क्राईम विभागाने कारवाई केली आहे। या कारवाईमुळे कळवण शहरात मोठी खळबळ उडाली असून कळवण शहरात असे अवैध प्रकार सुरू असल्याने शहरातील नागरिक अचंबित झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार फुलामाता चौकातील गंगा निवास येथे एका केबल ऑपरेटरच्या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर आंतरराज्यीय टोळीकडून ऑनलाईन गेमिंगचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती नाशिक सायबर क्राईम विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे दिनांक 25 जून गुरुवार रोजी सायबर क्राईमच्या पथकाने नियोजन करून संबंधित ठिकाणी छापा टाकला। सदर कारवाईत अरबाज शब्बीर शेख वय 27 वर्ष राहणार वडनेर दुमाला, देवडाली आसिफ जाफर हुसैन वय 42 राहणार लासलगाव तालुका निफाड, पठाण अरबाज खान फरीद खान वय 23 वर्ष राहणार हिम्मतनगर साबरकंठा गुजरात, पंकज नामदेव आहेर वय 34 राहणार पाथर्डी रोड वडनेर, सागर रमेश कांबळे वय 38 वर्ष राहणार कोल्हापूर हे काही लॅपटॉप व मोबाईलद्वारे रेड्डी 410 ब्रँच, क्रिकबेट 99 11x प्ले कॅसिनो या वेबसाईटद्वारे ग्राहकांना ऑनलाईन डिपॉझिट व विड्रॉल करून ऑनलाईन बेटिंग सट्टा जुगार चालवत असल्याचे दिसून आले। सदर छापा कारवाई दरम्यान सर्व 5 अटक केलेल्या आरोपीकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 3 राउटर, विविध बँकांचे 54 पासबुक, 4 चेकबुक, 25 ATM कार्ड सोबत त्यास चिकटवलेले 26 सिम कार्ड व पैशाच्या हिशोबाचे 4 नोटबुक व इतर असा सर्व एकूण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। आरोपींचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने सायबर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 46/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 3(5) ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियमन कायदा 2025 कलम 5679 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 क 66 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयित 5 इसमांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, तपासी अधिकारी धीरज गवारे करीत आहेत। मराठी केसरी न्यूज नेटवर्क कळवण।